कोणते निर्णय घेत आहे सरकार? हो, चोरच सांगताय. जे चोऱ्या करतात किंवा जे बनावट औषधं विकतात किंवा बनावट खतं विकतात तेच सरकारला निवेदन देत आहे की हे तपासण्याचे अधिकार काढून घ्या आणि तुमच्या पोलिसांची संख्या कमीत कमी पोलीस ठेवा, म्हणजे आम्हाला चोऱ्या करायला वाव मिळेल. दैनिक सकाळचा लेख आहे. अध्यक्ष महोदय, या साऱ्या वृत्तपत्रांनी शेतकऱ्यांच्या भावना व्यक्त करत असताना ज्या ठिकाणी अशा स्वरूपाच्या चोऱ्या होतात त्या चोऱ्यावर नियंत्रण घालण्याच्या ऐवजी म्हणजे पोलिसांची संख्या कमी करून राहिली आहे. अध्यक्ष महोदय, ही माफदा कंपनी अध्यक्ष महोदय यांची संघटना एक माननीय अजितदादा, या माफदा कंपनीने म्हटलंय अखेर कृषी सॅम्पल तपासणीचे अधिकारी ठरले. माफदाच्या प्रयत्नांना आले यश. कृषी विभागाकडून राज्यात कृषी केंद्राच्या तपासणीसह सर्व प्रकारचे सॅम्पल तपासणीचे अधिकारी यापुढे विभागीय गुणनियंत्रक निरीक्षक, जिल्हा गुणनियंत्रक निरीक्षक व तालुका गुणनियंत्रक निरीक्षक तीनच अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती जिल्हा फर्टिलायझर असोसिएशनच्या माध्यमातून देण्यात आली. अध्यक्ष महोदय, या 3 अधिकाऱ्यांना आता फक्त अधिकार दिले, त्यामुळे जिल्हा परिषदेच्या कोणत्याही अधिकाऱ्याला या म्हणजे कृषी विभागाचे जे पूर्वीचे अधिकार होते ते अधिकार संकुचित केल्यामुळे आता कुणालाही तपासणी करता येणार नाही, कुणाही बियाणं तपासता येणार नाही, कंपन्यांकडे यांना जाता येणार नाही, कंपन्यांचं सॅम्पल घेऊन त्या ठिकाणी लॅबोरेटरीला पाठवता येणार. कोणता निर्णय आहे? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. हे कोणते निर्णय घेत आहे सरकार? हो, चोरच सांगताय. जे चोऱ्या करतात किंवा जे बनावट औषधं विकतात किंवा बनावट खतं विकतात तेच सरकारला निवेदन देत आहे की हे तपासण्याचे अधिकार काढून घ्या आणि तुमच्या पोलिसांची संख्या कमीत कमी पोलीस ठेवा, म्हणजे आम्हाला चोऱ्या करायला वाव मिळेल. मी सरकारला विचारतो की या निर्णयाचा फेरविचार करावा आणि या निर्णयाच्या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये सरकारने आश्वस्त करावं की या संदर्भामध्ये सर्वचे सर्व अधिकार जे पूर्वी होते ते देण्यात येतीलच, परंतु अधिक ज्या संख्या ज्याची कमी आहे, या लोकांची संख्या भरलेली नाही आहे, हे क्वालिटी कंट्रोलच्या विभागामधले ते संख्या आम्ही भरू आणि अधिक अशा स्वरूपाच्या तपासणीचे अधिकार देऊन शेतकऱ्यांना दिलासा देऊ.